हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं नवीन वर्ष जावं ही सदिच्छा. आज महिन्याचा पहिला दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस आपला 2022. आजचा द हिंदू 1 जानेवारीचा आपण बघतोय. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. तेही सर्व डिस्कशन असतं ते आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून असतं. चला तर मग स्टार्ट करूया. 1 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ते पहिली न्यूज जे फ्लाईट होती, एअरक्राफ्ट होतं. ते एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपले आर्मी चीफ जे होते बिपिन रावत ते त्याच्यामध्ये प्रवास करत होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि 11 जण इतर सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि ते जे हेलिकॉप्टर आहे ते क्रॅश झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. मग त्या क्रॅश अपघात नेमका कशा पद्धतीनं झाला ते इन्व्हेस्टिगेशन त्याचं सुरू आहे. आणि त्याचा पहिला रिपोर्ट आपण म्हणू शकतोय, पहिल्या स्टेजचा रिपोर्ट जो आलाय तो आला आहे. आणि त्याच्यामध्ये वेदरला जबाबदार धरला आहे. म्हणजे वेदरमुळं खऱ्या अर्थानं हवामान तशा पद्धतीचं असल्यामुळं ते हेलिकॉप्टर भटकलं आणि त्याचं कनेक्शन जे आहे ते 12:08 कट झालं. ते त्याच्यासोबत हेलिकॉप्टरसोबत जे कनेक्शन असतं स्टेशनचं ते कट झालं. आणि त्याच्यानंतर ते हेलिकॉप्टर जे आहे ते अपघात सिच्युएशनमध्ये सापडलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. कुन्नूर डिस्ट्रिक्टच्या शेजारी कुन्नूर डिस्ट्रिक्टमध्ये आपण म्हणू शकतोय. निलगिरी हिल्स जे आहेत तो जो परिसर आहे निलगिरीचा, त्या परिसरामध्ये ते जे हेलिकॉप्टर आहे ते अपघातप्रवण हेलिकॉप्टर आपल्याला सापडलेलं पाहावयास मिळालं. त्याच्यामध्येच आर्मी चीफ आणि त्यांच्या पत्नी यांची डेथ झाली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि इतर जे सहकारी होते त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये डेथ झाली आपल्याला पाहावयास मिळाली. आता पुढचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि त्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट 10 ते 15 दिवसात येईल असं ऑफिशियल्सकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट, आता याच्यामध्ये अनेक शंका कुशंका आहेत की खरंच अपघात झाला आहे की घडवला गेला आहे, अशा प्रकारचे आरोपसुद्धा त्याच्यावरती होत आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे असं गव्हर्नमेंटला वाटलं. त्यामुळे त्याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना आपल्याला पाहावयास मिळते येतं. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट याच्यामध्ये निलगिरी याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे निलगिरी हिल्सचं एक जॉग्राफिकल महत्त्व काय आहे याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थाने ही न्यूज महत्त्वाची आहे. बाकी याच्यातून घ्यायचं की पॉईंट असं काय नाही, परंतु एक केस स्टडी म्हणून आपल्यालाही माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे, बाकी इम्पॉर्टंट काय नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिलेटेड आहे, GST रिलेटेड आहे. आणि टेक्स्टाईलवरचा GST आहे तो टेक्स्टाईलवरचा GST जो आहे तो 5%वरून 12%वरती केला गेला होता. परंतु त्याला अनेक स्टेटमधून विरोध झालेला पाहावयास मिळाला. त्याच्यामध्ये विशेष करून गुजरात आहे, वेस्ट बेंगॉल आहे, दिल्ली आहे, तामिळनाडू आहे. या स्टेटमधून खऱ्या अर्थानं त्याला विरोध झाला आणि त्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरतीच इमर्जन्सी मीटिंग GST काउन्सिलची घेण्यात आली. आणि त्याच्यामध्ये फक्त टेक्स्टाईल्स रिलेटेड डिसिजन घेण्यात आलं. ते जो GST वाढवला गेला आहे 5%वरून 12%वर, तो 5%वरतीच तुर्तास ठेवण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. जेणेकरून टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे रिलेटेड जे काही शेतकरी वगैरे आहेत त्यांना जास्त नुकसानाला सामोरं जावं लागू नये आणि जे काही उद्योगपती आहेत त्यांनासुद्धा जास्त नुकसानाला सामोरं जावं लागू नये याच्यासाठी खरं तर हा डिसिजन घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला इथं विशेष करून टेक्स्टाईल म्हणजे कापसाविषयी बोललं गेलं. मग कापसाचं उत्पादन इंडियामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतं ते आपल्याला खरं तर बघून ठेवणं गरजेचं आहे. ते प्रोडक्शन कशा पद्धतीनं होत असते, त्याला जमीन कशा पद्धतीची हवी असते, म्हणजे माती कोणत्या प्रकारची असायला पाहिजे कापसाच्या उत्पादनाची, याच्यासारखी सर्व काही डिटेल आहे ती आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर इथं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विषयी बोललं गेलं. मग आता आपल्याला इथं बघून ठेवणं गरजेचं आहे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे जे काही स्लॅब्स आहेत ते स्लॅब्स सगळे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. समजते. मग त्याच्यामध्ये 0% आहे, 5% आहे, त्यानंतर 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. ठीक, याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही बघून ठेवा, याच्यामध्ये काही गफलत नसावी. जर माझं काय चुकत असेल तर तुम्ही
व्यवस्थितरित्या ते इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इकॉनॉमिक ज्यावेळेस तुम्ही वाचताय त्यावेळेस ते डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. समजते तुम्हाला? हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण बघणं गरजेचं आहे. मग आता सिलेबसचे रिलेशन जर याचं बघायचं झालं तर सिलेबसचे रिलेटेड आपण रिलेट कशा पद्धतीनं आपण करू शकतो हे. तर पहिल्यांदा कापसाचं उत्पादन आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये इंडियामध्ये करतो खऱ्या अर्थानं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला कशा प्रकारच्या मातीची गरज असते, सोयल कशा प्रकारचे आपल्याला पाहिजे ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. हा जो सर्व काही अभ्यास आहे तो खऱ्या अर्थानं आपण जॉग्राफीच्या अंतर्गत करत असतोय आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टच्या अंतर्गत आपण अभ्यास करतो. त्यामुळे ही न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण या ठिकाणी समजू शकतो. दुसरा आपल्याला GSTचा अभ्यास करायचा आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा. त्याचबरोबर GST काउन्सिलचा सुद्धा याच्या अंतर्गत अभ्यास आलाच मग की GSTचा अभ्यास करणं, GST काउन्सिल कशा पद्धतीनं स्थापन केली जाते, त्याच्यामध्ये जो चेअरमन असतो त्याची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, त्याचे मेंबर असतात त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं, ही सर्व काही इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. मग हा जो अभ्यास आहे तो खऱ्या अर्थानं आपण इकॉनॉमीच्या दृष्टीतून करत असतो. त्याच्यामध्ये जे टॅक्सचा अभ्यास आपण करतो त्या दृष्टीतून करत असतो आणि इकॉनॉमीचा जो स्टडी आहे तो GS थर्डमध्ये येतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS थर्डच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती FCRAशी रिलेटेड आहे. FCRA म्हणजे काय तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट, जो 2010चा ॲक्ट होता त्या 2010च्या ॲक्टविषयी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं गेलं आहे तर FCRAच्या अंतर्गत NGO ज्या आहेत त्यांना रिनोव्हेशन त्यांचं करण्यास सांगितलं होतं आणि ते रिनोव्हेशन बऱ्याचपैकी म्हणजे 22,000पेक्षा जास्त NGO असे आहेत की त्यांनी त्यांचं रिनोव्हेशन आणखी सुद्धा केलं नाही. आणि त्याच्यामुळे याच्यावरती एडिटोरियलसुद्धा भरपूर कालच आपण एडिटोरियल याच्यावरती डिस्कस केलं आहे, त्याच्या अगोदर न्यूजसुद्धा या अंतर्गत भरपूर येत होत्या. परंतु आता होम मिनिस्टरने निर्णय घेतला आहे की आणखी 3 महिन्यांची मुदत त्यांना देण्यात यावी. त्यामुळं तो जो पिरियड आहे लायसन्स रिनोव्हेशनचा तो 3 महिन्यांनी आणखी होम मिनिस्टरकडून वाढवण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याला अनुसरून आपल्याला काय काय बघायचं तर याला अनुसरून आपल्याला हे बघायचं आहे की जो फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ॲक्ट आहे त्या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ॲक्ट मध्ये काय काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग खरं तर हा जो ॲक्ट आहे तो 2010मध्ये आला होता आणि त्याचं म्हणजे त्याचं अमेंडमेंट जे आहे ते 2020मध्ये केलं गेलं होतं. मग आताचा जो ॲक्ट आहे तो 2020चा अमेंडेड ॲक्ट आहे, अमेंडमेंट केलेला ॲक्ट आहे, दुरुस्त केलेला ॲक्ट आहे, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. आणि त्याच्या अंतर्गत काही कालावधीनंतर NGO जे असतात, सामाजिक संस्था ज्या असतात त्यांना त्यांच्या लायसन्सचं रिन्युएशन करावं लागतं. आणि हे लायसन म्हणजे काय तर फॉरेनकडून जे त्यांना कॉन्ट्रीब्युशन येतं, जो निधी येतो तो निधी त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी त्यांना ही लायसन्सची गरज असते. जर ह्या लायसन्सचा कालावधी संपलेला असेल तर त्यांना फॉरेन कंट्रीतून कॉन्ट्रीब्युशन होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना ही जे लायसन आहे ते अपडेट ठेवावं लागते, तरच त्यांना फॉरेन कंट्रीजमधून जे कॉन्ट्रीब्युशन होत असतं ते कॉन्ट्रीब्युशन त्यांना घेता येतं, अन्यथा ते घेता येत नाही. परंतु आत्ता एक रिपोर्ट आला होता त्याच्या अंतर्गत 22,000पेक्षा जास्त अशा संस्था आहेत की त्यांनी त्यांचं रिन्युएशन केलं नाही. मग त्याला अनेक कारणं असू शकतात, काल आपण एडिटोरियलमध्ये डिस्कस केलं होतं. त्यामुळे हे जास्त न्यूजमध्ये होतं. हा जो पिरियड आहे तो त्यांचा संपलेला होता, तो पिरियड आता 3 महिन्यांनी आणखी गव्हर्नमेंटनं वाढवलेला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि एखाद्या ॲक्टचा अभ्यास करणं हे विशेष करून पॉलिटीमध्ये येतं. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती पॉलिटीच्या दृष्टीतून महत्त्वाची म्हणजेच GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही. बाकी जे इम्पॉर्टंट होतं ते ऑलरेडी आपण डिस्कस करून ठेवलेलं आहे एडिटोरियलच्या अंतर्गत कालच. पुढची न्यूज आहे ती दिल्लीशी रिलेटेड आहे. दिल्लीमध्ये जो डॉक्टरांचा संप सुरू होता, डॉक्टरांनी जो काही संप पुकारला होता तो संप त्यांनी मागे घेतला आहे. विशेष करून नीट एक्झामशी रिलेटेड त्यांचा संप होता. त्याच्यामध्ये आता दिल्ली पोलिसांनी ज्या काय त्यांच्यावरती FIR दाखल केलं गेलं होतं त्या दिल्ली पोलिसांकडून प्रॉमिस केलं गेलं की ते FIR म्हणजे ॲश्युरन्स दिला गेला की FIR त्या वापस घेतल्या जातील. ज्या ज्या डॉक्टरांवरती अशा प्रकारचे FIR झालेले आहेत त्या FIR मागे घेतल्या जातील.
आणि त्याला अनुसरूनच त्यांनी तो प्रोटेस्ट वापस घेऊन ते पुन्हा कामावरती रुजू झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते नमिता गोखले यांच्याशी रिलेटेड आहे. यांना कालच आपण न्यूजमध्ये बघितलं होतं की साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे आणि यांचं जे बुक आहे ते बुक आहे, नॉवेल आहे खऱ्या अर्थानं, थिंग टू लिव्ह बिहाइंड या नावाची नॉवेल आहे त्यांची. त्या नॉवेलसाठीच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि काल आपण लिस्टच डिस्कस केली होती की कोणाकोणाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे आणि मराठीमध्ये सुद्धा कोणाला मिळाला हे डिस्कस ऑलरेडी आपण करून ठेवलं होतं. मग त्याला अनुसरून यावेळेसचा 2021चा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो कोणकोणत्या लेखकांना जाहीर झाला आहे आणि त्यांच्या कोणत्या साहित्यासाठी जाहीर झाला आहे हे तुम्ही डिटेलमध्ये बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याची एक लिस्ट बनवून ठेवणं गरजेचं आहे. त्याची वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी आपण व्यवस्थितरित्या तो टॅकल करू शकू, यशस्वीरित्या तो अटेम्प्ट करू शकू. याच्यासाठी खरं तर हा साहित्य अकादमी पुरस्कार महत्त्वाचा आहे. हा पहिला तर की पॉईंट होऊ शकतो. दुसरा काय तर साहित्य अकादमी पुरस्काराची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेमका कधी सुरू झाला, याचं स्वरूप काय असतं, याची अशा प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. इथं आपण साहित्य अकादमीवरची विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो विकिपीडियाच्या माध्यमातून. हा खरं तर अवॉर्ड लिटररी वर्कसाठी दिला जातो. साहित्यामध्ये जे काही कार्य असतं त्याच्यासाठी दिला जातो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी साहित्य अकादमी आहे त्यांच्याकडून हा स्पॉन्सर केला जातो. फर्स्ट अवॉर्ड 1954मध्ये पहिल्यांदा दिला होता आणि लास्ट म्हणजे 2020चा. ही जी लिस्ट आहे ती 2020ची आहे. मी चुकून मागं 2021ची म्हटलं होतं, परंतु 2020ची ही लिस्ट आहे आत्ताची जी जाहीर झाली आहे ती. आणि हा जो पुरस्कार आहे तो 24 महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये दिला जातो. त्याच्यामध्ये मग तामिळ आहे, इंग्लिश आहे, बेंगाली आहे, पंजाबी आहे आणि 22 इतर लँग्वेज आहेत, ज्याचं की लिस्ट आपल्याला पाहाव्यास मिळते 8th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचे जे 8वं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाषा दिलेल्या आहेत, इंडियन लँग्वेजेस दिलेल्या आहेत. त्या लँग्वेजेसमध्ये जे काही साहित्य वर्क केलं जातं लेखकांकडून त्याच्यासाठी खरं तर हा पुरस्कार दिला जातो. याचं स्वरूप म्हणजे अमाऊंट स्वरूपात जी प्राईज मिळतं त्याची म्हणजे ती अमाऊंट आहे 1 लाख रुपये. एवढं बक्षीस याच्या अंतर्गत गेलं जातं आणि बाकी प्रशस्तीपत्र वगैरे दिलं जातं याच्या अंतर्गत. त्यामुळं खरं तर हे महत्त्वाचं आहे. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण बघण्याचा प्रयत्न केला साहित्य अकादमी पुरस्काराशी रिलेटेड. याची जी लिस्ट आहे ती व्यवस्थितरित्या बघून ठेवा. कोणाला यावेळेस जाहीर झालेला आहे, पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला होता, याची छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती चायनीज मोबाईल कंपनीशी रिलेटेड आहे. चायनामधील 2 खरं तर इंडियामध्ये काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, 2 मोबाईल फोन प्रोडक्ट म्हणजे प्रोड्यूस करणाऱ्या 2 कंपन्या आहेत. त्यांच्यावरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं जे काही ती कारवाई केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा असा दावा आहे की या 2 कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 5,000 कोटींच्या जे व्यवहार आहेत त्याच्या आसपास जे व्यवहार आहेत ना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इरेग्युलेटरी पाहावयास मिळते. खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सला चकमा देण्याचा प्रयत्न केलेला अशा प्रकारचा दावा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं त्यांच्यावरती लावलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग पहिला की पॉईंट आहे टॅक्स रिलेटेड. इथं ही न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग टॅक्स रिलेटेड GST तर आपल्याला बघायचंच आहे. त्याचबरोबर टॅक्सची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स ज्या काय दिलेल्या आहेत इकॉनॉमिक्समध्ये त्या बेसिक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते? त्याच्याशी रिलेटेड खरं तर हा पहिला की पॉईंट आपण काढू शकतो. दुसरा की पॉईंट काय तर विशेष करून ही चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामुळं इंडिया चायना इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण अभ्यास करणं खरं तर गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीने आहे चायनाचं आणि इंडियाचं त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. अनेक आघाडींवरती चायना जास्त न्यूजमध्ये, इंडियाचं आणि चायनाचं रिलेशन जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे हा दुसरा की पॉईंट आपण विशेष करून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. मग जो पहिला जो की पॉईंट आहे तो विशेष करून इकॉनॉमीशी रिलेटेड की पॉईंट आहे आणि इकॉनॉमीचा अभ्यास आपण GS3मध्ये करतो. त्यामुळं GS3च्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण समजू शकतो. त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशनचा जो अभ्यास आहे तो आपण GS2मध्ये करतो. त्यामुळे GS2च्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीशी रिलेटेड आहे आणि त्यालाच आपण NIA असं म्हणतो. NIAनं एक केस फाईल केली गेली
NIA द्वारे जसविंदर सिंग मुल्तानी ही जी व्यक्ती आहे ती सिख समुदायाची व्यक्ती आहे आणि ही जर्मनी बेस्ड यांची एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर हे पंजाबमध्ये टेररिझम आतंकवाद फैलवण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारचा दावा त्यांच्यावरती NIAनं लावलेला आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्या अंतर्गतच NIAनं अशा प्रकारचा दावा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी विषयीची इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आपण काय बघू शकतोय तर दुसरा की पॉईंट विशेष करून पंजाब न्यूजमध्ये, त्यामुळे पंजाबचं लोकेशन वगैरे व्यवस्थित आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. तिसरा की पॉईंट या न्यूजमध्येच अनलॉफुल प्रिव्हेन्शन ॲक्ट जास्त न्यूजमध्ये आला आहे. 1967चा अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे तो न्यूजमध्ये आला आहे. त्यामुळं UAPA जो आहे त्यालाच आपण UAPA म्हणतो, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. UAPA हा जो ॲक्ट आहे तो अनेक कारणाने जास्त वारंवार न्यूजमध्ये असतो, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. याच्या अगोदर पण आपण याच्याविषयी डिस्कशन केलं आहे, याच्याविषयी मी तुम्हाला अभ्यास करून ठेवायला सांगितलं आहे. आत्ता पण या न्यूजच्या अंतर्गत हा पुन्हा एकदा न्यूजमध्ये आला आहे, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. एवढेच महत्त्वाचे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. आता याचं सिलेबस रिलेशन जर करायचं झालं तर NIAची स्थापना कधी झाली वगैरे याचा अभ्यास करणं हे विशेष करून प्रिलियमसाठी महत्त्वाचं असतं. प्रिलियमला अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनवरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. दुसरा पंजाबचं लोकेशन वगैरे बघणं म्हणजेच काय करणं तर मॅप रिडिंग करणं, इंडिया पॉलिटिकल मॅप बघणं. आणि मॅप रिडिंग जे येतं ते जॉग्राफीमध्ये येतं आणि जॉग्राफीचा अभ्यास आपण GS फर्स्टमध्ये करतो, त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि UAPA कोणत्याही ॲक्टचा अभ्यास करणं हे पॉलिटीच्या अंतर्गत महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं पॉलिटीच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. पॉलिटीचा अभ्यास जो आहे आपण GS सेकंडमध्ये करतो, त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून सुद्धा हे महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. इथं आपल्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणते आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते विशेष करून जस्टिस S. अब्दुल नाझीर यांच्याशी रिलेटेड एडिटोरियल असलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे जस्टिस देण्याचं, न्यायदानाचं कार्य करतात खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांच्याकडून ते खरं तर त्यांना अखिल भारतीय अधिवक्ता परिषदमध्ये इन्व्हिटेशन त्यांच्याकडून दिलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते हजर झाले होते आणि त्याच्यामध्ये बोलत असताना त्यांनी अशी काय वक्तव्य केली की त्याच्यामुळं ते जास्त न्यूजमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय बोललं तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये एक आलं की डिकोलोनायझेशन ऑफ द इंडियन लिगल सिस्टम. त्यांनी सांगितलं की इंडियन लिगल सिस्टमचं डिकोलोनायझेशन करायला पाहिजे आपण. आणि मग डिकोलोनायझेशनच्या नावाखाली त्याच्यामध्ये इंडियनायझेशन सुद्धा एक वर्ड वापरला गेला. इंडियनायझेशनमध्ये आपल्या लिगल सिस्टमचं भारतीयकरण करायला पाहिजे. मग भारतीयकरणच्या नावाखाली त्यांनी मनुस्मृतीशी संबंध जोडला, त्यानंतर कौटिल्यशी संबंध जोडला, यज्ञवल्क्याशी संबंध जोडला आणि मग इंडियनायझेशनच्या नावाखाली म्हणजेच मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मग ते मनुस्मृतीचं का उदाहरण देत होते, कौटिल्यचं का उदाहरण देत होते, यज्ञवल्क्याचं का उदाहरण देत होते, ते खरं तर एक कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरला. आणि त्याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रोवर्सी काय झाली तर मनुस्मृती, ज्या मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं होतं त्या मनुस्मृतीचंच एक्झाम्पल इथं त्यांच्याकडून दिलं गेलं. आणि त्याच्यामध्ये मग मनुस्मृती कशा पद्धतीनं चांगली आहे किंवा जो महिलांसाठी घातक ग्रंथ मानला जातो, महिलांच्या खऱ्या अर्थानं राईट्सच्या विरोधात ग्रंथ मानला जातो, तो मग लिगल सिस्टमचा बेस कसा काय असू शकतो असं समाज माध्यमातून अनेक ठिकाणातून क्वेश्चन निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणांतून क्रिटिक्स त्यांच्यावरती होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. मग एखाद्या जजनं, एखाद्या न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तीनं अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं हे कुठंतरी आपल्या डेमोक्रेसीला घातक आहे असं सुद्धा लेखकाने या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे लोकशाहीला धरून अशा प्रकारचं वक्तव्य नाही. आणि एखाद्या म्हणजे न्यायमूर्तीनं ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस त्याच्यावरती त्याचे समाजावरती काय परिणाम होतील याचा विचार करणं खरं तर गरजेचं असतं असं सुद्धा लेखकाने एक वेगळा पॉईंट सांगण्याचा एडिटोरियलच्या अंतर्गत प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ज्या अगोदरच्या प्रथा परंपरा होत्या मग त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितले की अगोदर ब्राह्मणांना मारणं हे पाप समजलं जायचं, ब्राह्मणांना मारलं हे गुन्हा समजलं जायचं. मग आत्ता त्यांनी जो दाखला दिला आहे, त्यांनी जो उदाहरण ते दिलं आहे ते आता देण्याची गरज नाही, कारण आपण न्यायदान हे जातीच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर करत नाही. आपण न्यायदान हे एक भारतीय म्हणून करत असतोय आणि त्याची एक प्रोसिजर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे, त्यानुसार आपण न्यायदानाचं कार्य करत असतोय.
लिगल सिस्टम चालवण्याचं कार्य करत असतोय. परंतु ते बाजूला ठेवून त्यांनी अशा प्रकारचा जो हवाला दिला आहे प्राचीन परंपरांचा, ज्या की चुकीच्या परंपरा होत्या खऱ्या अर्थानं, त्या परंपरांचा त्यांनी हवाला दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. आणि तोच खऱ्या अर्थानं कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा जास्त झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला आणखी सखोलात जाऊन बोलायचं झालं तर आपल्यामध्ये सेपरेशन पॉवर दिलेली आहे. मग लेजिस्लेटिव्ह, आता डेमोक्रेसीचे 3 पिलर जे मानले जातात तेच खऱ्या अर्थानं सेपरेशन ऑफ पॉवर आहे. मग त्याच्यामध्ये ज्युडिशरी आहे, न्यायव्यवस्था आपली आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आहे, त्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो, आणि लेजिस्लेटिव्ह आहे, त्याला आपण विधिमंडळ असं म्हणतो. मग हे जे सेपरेशन ऑफ पॉवर दिले त्याच्यामध्ये ज्युडिशरी एक्झिक्युटिव्हमध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ ज्युडिशरीमध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. तसंच हे एकमेकांना ह्यांची जी पॉवर आहे ती सेपरेटली दिली गेली, त्यामुळे एकमेकांची पॉवर ओव्हरकम करण्याचं कार्य हे कधीच करत नाहीत. अशी तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु इथं जे आहे ते वेगळं चित्र एक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे जस्टिसकडून. आणि त्याच्यामध्ये खरं तर अशा ज्या कमेंट पास करणं किंवा असं जे वक्तव्य करणं ज्याचा समाजावर काय परिणाम होईल हे न विचार करता हे कुठंतरी आपल्या डेमोक्रेसीलाच घातक आहे असं सुद्धा या एडिटोरियलमध्ये सांगण्यात आले. समाज माध्यमातून सुद्धा एकंदरीत अशा प्रकारची टीका त्यांच्यावरती, त्या स्टेटमेंटवरती होताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्या अगोदरचं सुद्धा एक्झाम्पल लेखकाने दिले. याच्या अगोदर सुद्धा अनेक न्यायमूर्ती असे होते की त्यांच्याकडून सरकारच्या फेवरमध्ये स्टेटमेंट दिली गेली. मग ज्यावेळेस आपण न्यायदानाचं कार्य करतो, ज्यावेळेस आपण एक न्यायमूर्ती, त्यावेळेस कोणत्याही सरकारच्या फेवरमध्ये किंवा सरकारच्या विरोधात बोलणं कुठंतरी चुकीचं आहे. एक न्यायमूर्ती म्हणून एक सेपरेट पॉवर आहे, ती सेपरेट पॉवर चांगल्या पद्धतीने यूज करून आपल्या भारतीय राज्यघटनेला आपण कसं सेक्युअर करू शकतो, आपल्या डेमोक्रेसीला आपण कसं सेक्युअर करू शकतो, एकंदरीत आपल्या नेशनला आपण कसं सेक्युअर करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि कसं आपण चांगल्या पद्धतीने न्यायदान करण्याचं कार्य करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु इथं तसा प्रकारचा विचार न करता अशा प्रकारची स्टेटमेंट पास करणं, अशा प्रकारची भाषणं देणं हे कुठंतरी समाजाला घातक आहे, समाज विघातक कृती आहे. आणि जी व्यक्ती बोलते त्या व्यक्तीच्या मतांना किंमत आहे, त्या व्यक्तीच्या शब्दांना किंमत आहे, परंतु ते व्यक्ती त्याचा जर विचार करत नसेल तर मग ते कुठंतरी समाजाला घातक आहे असं लेखकाने इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यासाठी मग आपल्याला सेपरेशन ऑफ पॉवर याचं भान ठेवणं गरजेचं आहे असं एक कन्क्लुजन म्हणून लेखकानं सांगितलं की सेपरेशन पॉवर दिलेली कशासाठी, तर प्रत्येकाची पॉवर प्रत्येकानं यूज करून आपण कशा पद्धतीनं नेशन उपयोगी कार्य करू शकतो, देशाच्या उपयोगी कार्य करू शकतो, त्याच्यासाठीच भारतीय राज्यघटनेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर ही कन्सेप्ट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते असं लेखकानं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. मग या एडिटोरियलच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे तर सेपरेशन ऑफ पॉवरचा एकंदरीत अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. ते खरं तर आपल्याला या अंतर्गत माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. तेच या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. याच्यामुळं एस अब्दुल नाझीर जे न्यायमूर्ती आहेत ते जास्त न्यूजमध्ये आहेत, त्यामुळे केस स्टडी म्हणून ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचं जे एडिटोरियल आहे ते इथं छोटंसं एडिटोरियल इकडे दिसतंय, ते चायनाशी रिलेटेड एडिटोरियल आहे. याच्या अगोदर पण ती माहिती आपण बघितली, काल फ्रंट पेजलाच न्यूज होती आणि आता त्याच्यावरती एडिटोरियल छोटंसं आलं आपल्याला पाहावयास मिळते. चायनानं आता काय केलं तर एक त्यांचा मॅप जाहीर केला आणि त्या मॅपमध्ये अरुणाचल प्रदेश जे आपलं स्टेट आहे तिथल्या 15 असे प्लेसेस आहेत, अशा जागा आहेत की ज्यांना त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच स्वतःचं नामकरण करणं अरुणाचल प्रदेशमधल्या 15 ठिकाणांना, म्हणजे ती ठिकाणे आमची आहे हे मॅपवरती दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला आहे. आणि ही जी कृती आहे त्यांच्या आत्ताच नाही, याच्या अगोदर सुद्धा 2017मध्ये अशा प्रकारची कृती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे त्या मिनिस्टरने जाहीर केलं आहे की अशा प्रकारचं मॅपवरती नाव देऊन जे फील्ड लेवलला म्हणजे ग्राउंड लेवलला जे सिच्युएशन आहे ती बदलत नसते, जे आपली पॉईंट्स आहेत ते आपलेच राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अल्टर होणार नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, हे चायनानं समजून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचा संदेशसुद्धा त्यांनी दिलेला आपल्याला पाहावयास मिळते, अशा प्रकारची सूचनासुद्धा त्यांनी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु एडिटोरियलमध्ये वेगळा पॉईंट काय सांगितलं आहे की अगोदरच आपल्यात लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून चायना आणि आपल्यामधले संबंध जे आहेत ते बिघडत आहेत आणि तिथं शांतता कशा पद्धतीनं आपण प्रस्थापित करू शकतो याच्यावरती चायना आणि इंडियामध्ये बोलणं सुरू आहे. आणि त्यातच चायनानं अशा प्रकारची कृती करणं म्हणजे कुठंतरी पीस टॉक जो आहे, शांततेसाठी जे आपण चर्चा करत आहोत त्याचा कुठंतरी चायनाकडून डिसरिस्पेक्ट होतोय, त्याला चायना किंमत देत नाही, अशा प्रकारचे सिच्युएशन इथं निर्माण होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. मग जे संबंध चायनाचे आणि इंडियाचे ताणले जात आहेत
त्याच्यामध्ये आणखी ताणण्यामध्ये चायना कुठंतरी योगदान देत आहे असं या लेखकाने या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचे आणि इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मॅप आहे तो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पँगाँग सो लेक जास्त न्यूजमध्ये असतो, त्यानंतर व्हॅलीज वेगवेगळ्या न्यूजमध्ये असतात, त्या सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तिथं अनेक वेळा त्या जास्त न्यूजमध्ये असतात, त्यामुळे त्या स्पॉटवरती डायरेक्ट मॅपच्या आधारावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तो जो मॅप आहे इंडिया चायना बाँड्रीचा तो मॅप व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत, या एडिटोरियलच्या अंतर्गत. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं कोणतं एडिटोरियल आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात आपण. पुढचं जी 2 एडिटोरियल आहेत हे पण एडिटोरियल घ्या तुम्ही आणि हे पण एडिटोरियल घ्या. याच्यामध्ये जो नवीन व्हेरियंट आहे ओमायक्रॉनचा याच्याविषयी बोललं गेलं आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनशी लढण्यासाठी इंडिया काय पावलं उचलेल आणि ती कशी योग्य आहेत आणि कशी अयोग्य आहेत हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज जर आपण बघितल्या, ब्रिटन असेल, डेन्मार्क असेल, फ्रान्स असेल, ग्रीस असेल, इटली असेल, पोर्तुगाल असेल, स्पेन असेल, अशा प्रकारच्या ज्या कंट्री आहेत याच्यामध्ये ओमायक्रॉनची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्या कंट्री जवळजवळ त्याच्यासोबत लढाई करताना, संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर USA एक्झाम्पल दिलं आहे की दिवसाला जवळजवळ लाखांमध्ये तिचं संख्या वाढते, ओमायक्रॉन व्हेरियंटची, कोविडची संख्या वाढते. मग त्याच्याकडून आपण काहीतरी शिकायला पाहिजे, त्या कंट्रीतून आपण काहीतरी शिकायला पाहिजे आणि ही वेव रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही वेव आल्यानंतर, लाट आल्यानंतर आपण जर प्रिकॉशन घेत असेल तर मग आपण पहिलं जे आपण पॅन्डेमिक 2 लाटा भोगलेले आहेत त्याच्यामधून आपण काहीच शिकलेलो नाही असा त्याचा अर्थ होतो, असं लेखकाने या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर हे छोटंसं एडिटोरियलसुद्धा तोच सब्जेक्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये वेगळा पॉईंट काय सांगितलं आहे की आत्ता आपली जी पॉलिसी आहे ती विशेष करून 15 ते 17 वयोगटातील मुलांना वॅक्सिनेशन करणं ही पॉलिसी आहे. त्याचबरोबर 60 वर्ष पार केलेली जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना आपण वॅक्सिनेशन करणार आहोत. आणि त्यांना कंडिशन काय घातली आपण तर कोमॉर्बिडिटी असेल त्या व्यक्तींना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. मग आता या लेखकाने इथं हेच सांगितलं की कोमॉर्बिडिटी ठरवायची कशी, म्हणजे कोमॉर्बिडिटीसाठी त्यांना डॉक्टरचा ॲडवाईस घ्यावं लागेल. म्हणजे डॉक्टरचा ॲडवाईस घेतलं गेले, त्यांनी हे ॲडवाईस घेतलं आहे का नाही हे आपण चेक करण्याची आपल्याकडे प्रोसिजर काय आहे त्याच्यावरती आपण विचार केला आहे की नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन करण थापर या लेखकाने इथं उपस्थित केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आपल्याला आपण जर प्लॅन करत आहोत असेल तर त्या प्लॅन सखोल असणं गरजेचं आहे आणि यशस्वी आपण इम्प्लिमेंटेशन करू शकू अशा प्रकारचा प्लॅन असणं गरजेचं आहे, असं लेखकानं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते, म्हणजे आपण फक्त प्लॅन करून थांबणं गरजेचं नाही, तर तो प्लॅनचं खरंच आपण अंमलबजावणी करू शकतो का ग्राउंड लेवलला, त्याचासुद्धा आपण एक उहापोह करणं गरजेचं आहे, त्याच्यासुद्धा आपण एक चर्चा करणं गरजेचं आहे, त्याचासुद्धा आपण एक सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते सांगत असतानाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला आपल्याला हा एक पॅन्डेमिक जे आहे ते एक डिझास्टर आहे आणि मग याचा अभ्यास आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून करणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा डिझास्टर जर येत असेल तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीनं पावलं उचलणं गरजेचं आहे याचा एक वेगळा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं असतं आणि तो अभ्यास आपण खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला GS3मध्ये दिलायच, त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथं न्यूजमध्ये याच्यामुळे आले, त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आता कोविड-19च्या पिरियडमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे स्टेटमेंट वेगवेगळी येतात, वेगवेगळ्या स्टडीज येतात, त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये राहतं. त्यामुळे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आत्ताच बघून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये हे न्यूजमध्ये आलं किंवा याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला तर ते तुम्ही यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकाल, आपण यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकाल. हेच इम्पॉर्टंट खऱ्या अर्थानं. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नाही तर अनेक ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये असतात, त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन आहे, युनायटेड नेशनच्या इतर एजन्सी महत्त्वाच्या असतात त्या न्यूजमध्ये असतात, G20 न्यूजमध्ये असतं, G7 न्यूजमध्ये असतं, NATO न्यूजमध्ये असतं, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, अशा ज्या ऑर्गनायझेशन आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. याच्यावरती कसाही क्वेश्चन प्रिलियमला विचारला जातो प्रामुख्यानं, त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे ते
प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्याला अशा ऑर्गनायझेशनची डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन आपल्याला विचारला गेला तरी आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं अटेम्प्ट करता येईल. इथं हे एडिटोरियल समाप्त होते आणि आजच्या महत्त्वाच्या ज्या काही न्यूज होत्या आणि जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते या ठिकाणी इथं समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.